औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या राड्याचे पडसाद नागपूरमध्ये उमटले। पण नागपूरमध्ये काल जे काही घडलं त्याला जबाबदार नेमकं कोण? राज्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल सोलापूरकरांना नेमकं काय वाटतंय? आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। ह्या घटनेला हे सरकार जबाबदार आहे। ह्या सरकारमधले काही मंत्री आहेत की भडकाऊ भाषण करतात। आपल्या महाराष्ट्रात 18 पगड जातीचे लोक राहतात। गुन्हा गोविंदाने नांदत असलेल्या महाराष्ट्रात एका मंत्र्यामुळे हे सगळं पूर्ण रान पेटलेलं आहे। जातीमध्ये हे तीड करण्याची विषय आहे। हे कुठं तर इथं थांबलं पाहिजे। ह्याच्यावर सरकार चांगल्या प्रकारे काम करतोय, पोलीस खाता करतोय, पण जे कोण घडून आणले त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। ही सोलापूर इथं जिल्ह्यामध्ये ज्या नागपूरमध्ये झालेल्या कुठल्या आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ नये असली घटना आणि महाराष्ट्रात पण पसरू नये हे विषय इथंच कुठं तर थांबलं पाहिजे। अफवा सोलापूरमध्ये येऊन काहीतरी घडून आणण्याचे प्रयत्न काय लोक करत असेल तर आम्ही सर्व एकत्र राहून आम्ही नेहमी एकत्र राहिलेले आहे। अशा कुठलीही गोष्टीला बढावा प्रोत्साहन दिलेलं नाही आहे आणि देणार पण नाही आहे आणि असले प्रयत्न करणारे लोकांना आम्ही हाणून पाडू। याला जबाबदार जर आपण म्हटलं तर असे भडकाऊ जे भाषण करणारे लोक आहेत त्यांचा खरंच म्हणजे त्यांचा हेतू हा तरुणांना समजून येतो, परंतु काही प्रमाणात ते डोके भडकवण्यामध्ये यशस्वी होतात आणि अशा प्रकारचे कृत्य घडले जाते। परंतु या कृत्याचा आपल्या युवकांना, आपल्या महाराष्ट्राला कशाही प्रकारचा फायदा होणार नाही। यात उलटा आपण खूप मागे जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।